चला चला सर आराम बाहेर बघा गाडी मागे अरे देवा ना राम तुला भेटायला येईल बघ. राम राम ते आपल्याला ते चला तुला जरा फास्ट वर्षावर ये. हो चालत राहा थोड़ा मागे पानी इसको हमारा जो मेथड है वही यूज करने का, बार बार ये वापस में आने वाला नहीं. गाडी पुढे घ्या. हे तर काम चालू आहे ना. गेल्या 3 वर्षापासून हो आम्ही लोकल पण मोबाईल जरा फास्ट करा. थोडं मॅन पॉवर लावा जास्ती. हा रोड झाला तर खूप मोठा रिलीफ मिळेल. तुम्ही अर्धवट करायला चालू करा काम. फिलिंग करायचं काम चालू करा दोन्ही साईडला. साहेब 4 वर्षांनी ब्रिजला अजून 4 वर्षांनी साहेब 4 वर्षापासून काम चालू आहे. साहेब आज तुम्ही येणार आहेत माहीत असून पण त्याची 4 माणसं पण आज कामाला नाही साहेब. अतिशय थंड एकदम शांत गतीने काम चालू आहे सर. थोडं मागे येतो मी अजून मागे बाहेर जाऊ मग हो आणि पण अधिकारी आहेत त्यांना मी देतो तुम्हाला व्हिडिओ. हो दादा ऐका ना मी देतो ना व्हिडिओ. तुझा पण मोबाईल आहे माझा पण मोबाईल आहे ना कंपल्सरी जरा ना तुझी तुझी जागा त्याला ठीक आहे. तू मला का सांगतो बाजूला ना कधी काम कधी होणार कुठलं काम स्वामीला बोलव. तुम्ही रिव्हर्स बार चार्ट द्या बरोबर. तुमच्या कामाच्या प्रगतीप्रमाणे तुम्ही तुमची फास्ट कामाचा प्रगती पाहिजे तुम्ही बार चार्ट द्या आम्हाला. नाही तर म्हणजे इथे कोणी काम करतात जे कोणी प्रमुख आहे मग त्यांच्यावर मग आम्हाला FIR करायला त्याच्यामध्ये कोणाला आम्ही एक्सक्यूज नाही करत बरोबर. रोजचा म्हणजे इथे हा ब्रिज मुलं रोज ट्रॅफिक लोक परेशान आहेत. सगळ्यात जास्त साहेब ट्रॅफिक इथेच होतं याच ब्रिजवर. इथं 1.5 तास जातो 1.5 तास. तर तुम्ही आता ह्याला जास्ती माणसं लावा, तुम्ही मशिनरी लावा, मॅन पॉवर लावा, सगळं लावा. एवढे माणसं काय काम करणार 4-5 लोक. साहेब तुमच्या पुढे हो बोलतील नंतर काम होणार नाही. अरे त्यांना असं नशे दिसले पाहिजे माणसं. साहेब तुमच्या पुढे फक्त हो बोलतील काम होणार नाही. अरे मी सांगितलंय त्यांना FIR लॉर्ज होईल. हे बघा कारण ही 4थी वेळ आहे त्यांची. त्यांचा बारच्या कधी कधी काय काय काम करणार त्याच्यामध्ये फेल झाले डायरेक्ट FIR लॉर्ज. आता आम्हाला ती वेळ यायला नको कारण आपण टीम म्हणून काम करतो. रेल्वे, नॅशनल हायवे, MSRDC आपण टीम आहे बरोबर. पण आता लोकांना पण आपण असं नाही वेटीच धरू शकत नाही ना. लोक इथे रस्त्यामध्ये किती परेशान आहे. त्यामुळे तुम्ही आजपासून उद्यापासून तुमची प्रगती दिसली पाहिजे. त्या सगळ्यामध्ये माणसं तिकडे वेगळी फिलिंगला माणसं वेगळी लागली पाहिजे, वर माणसं वेगळी लागली पाहिजे, तिकडे माणसं वेगळी लागली पाहिजे. साहेब माणसं लागल्यावर फोटो मागवा. RMC साठी हे पण देऊ आमच्या माणसं देऊ RMC ला. साहेब माणसं लावल्यानंतर फोटो मागवा त्यांच्याकडनं की माणसं काम करतात म्हणून फोटो द्या. अरे ते आता सगळं घेतो मी. तुम्ही काळजी घ्या.
आणि तुम्ही त्यांच्या डेलीचे फोटो घ्या तुमच्या कामाचे, ते डायरेक्ट कलेक्टर आणि एस कडे तुम्ही पाठवा, अपलोड करा, त्यांच्याकडून मी घेणार. मी डे टू डे याच्यावर काम करतो. कलेक्टर तुमचं मॉनिटरिंग आणि तुमचं मॉनिटरिंग. तुम्ही माणसं जास्ती लावा. आता एवढे माणसं काय आता नाही. कलेक्टर साहेब, त्या दिवशी तुम्ही येणार होते म्हणून रस्त्याचं काम चालू होतं, तुम्ही गेले, कर्मचारी फरार. त्याला सांगा, त्याला जेलमध्ये टाकू. श्रीराजला असं करू नको म्हणायचं. बिलकुल सोडणार नाही मी, तुम्हाला सांगतो. बसली केली आणि लोकांच्या जीवाशी खेळला, त्याला मी डायरेक्ट जेलमध्येच टाकतो. त्याला सांगून टाका निरोप. का नाही होतं तो, कुठे आहे तो? चंदीगडमध्ये. आणि त्याचे माणसं कोण आहे? कोण आहे सुपरवायझर? बोला त्याला. टिपू, तुम्ही अधिकारी कोण आहे? बोलवा त्याला. टिपू जावे, टिपू सुलतान. तो बहुत बड़ा सेट है, टिपू तो सुनता ही नहीं है किसी का. साहेब, ही व्यक्ती कोणाचं ऐकत नाही का? ब्रिज पे, बड़े ब्रिज पे 1600 आदमी लग रहा है ना, जेल में जाने का है. अरे नाही बहुत कलेक्टर को बोला है मैंने. इसका अगर प्रोग्रेस तुम रिवर्स बार चार्ट हमको दो. ऐसा तुम 2 साल लगाते रहेगा, इसको कभी कंप्लीट होने वाला है. कैसे हो गया? हाँ, तो क्या करो, ज्यादा आदमी लोग लगाओ ना. ये फिलिंग करने को अलग से लोग लगाओ, उधर का फिलिंग करने को अलग से लोग लगाओ, और ये जाली बांधने को अलग से टीम बनाओ. 4 माणसं रोज घेऊन काम चार्ट करतो. देने को बोला है. सर, हे ब्रिज तोडायला त्यांनी 1.5 वर्ष घालवलंय. कलेक्टर को बोल के रखा है. तुम उसमें फेल हो गया तो डायरेक्ट FIR करेंगे. बिल्कुल कंपनी के मालिक को बोल दो, फिर हम छोड़ेंगे नहीं. टिपू दिसतो तसा नाही हा का?